रामदास कदम ठोकणार अनिल परबांवर मानहानीचा दावा। कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं असा परबांनी केलेला सवाल। ठाकरे आणि रामदास कदमांमधील वाद पेटला। बाळासाहेबांच्या पार्थिव प्रकरणाबाबत सीबीआय चौकशीची रामदास कदमांची मागणी। उद्धव ठाकरे खरे गद्दार, नमक हरामी उद्धव ठाकरेंनी केली आहे। रामदास कदमांचा ठाकरेंना टोला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदमांनी केलेले आरोप खोटे। रामदास कदमांना कोर्टात खेचणार अनिल परबांचा इशारा। उद्धव ठाकरे वाईट होते तर 2014ला मंत्रीपद का घेतलं? अनिल परबांचा रामदास कदमांना सवाल। तर महापालिका निवडणुकीच्या पूर्वी लोकांचं लक्ष विचलित करण्याचा डाव, अनिल परबांचा आरोप। ला रामदास कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळण्याचा प्रयत्न झाला। अनिल परबांचा रामदास कदमांना सवाल। तर कदमांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी परबांनी केली। नाशिकच्या कळवणमध्ये पोलीस ठाण्यावर दगडफेक, 2 गटात वाद झाल्यानंतर पोलिसांच्या वाहनांची काच फोडली। आदिवासी बांधव आक्रमक। – 2005 साली वेगळे झालो, आता एका मुद्द्यावरून एकत्र आलो। आम्ही एकत्र आल्यानं विरोधकांचे धाबे दणाणलेत, तर एकत्र यायचं नसतं तर आलोच नसतो। युतीच्या मुद्द्यावरून ठाकरेंचं सूचक विधान। भाषण सुरू झाल्यावर दरवाजे बंद करणारे आम्ही नाही, तर आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला वाटली नाही। दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला। गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही, रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात। दिवाळीच्या आत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करा, जरांगेंची फडणवीसांकडे मागणी। जीआर रद्द करायला बापाची पेंड आहे का? जरांगेंचा ओबीसी नेत्यांना सवाल। आमच्या हक्काचं संरक्षण करण्यात सरकार कमी पडतंय, जरांगेंना रेड कार्पेट का टाकलं जातंय? सरकारला हाकेंचा सवाल। तर सरकारचा जीआर संविधान विरोधी असल्याचंही हाकेंचं मत। पाहूयात गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे आणि यात मंत्री चंद्रकांत पाटलांनी दखल घेत पुणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल विचारत चंद्रकांत पाटलांनी डीसीपी संभाजी पाटलांना सुनावलं। दरम्यान तू असशील गौतमी पाटील, जखमी चालकाच्या उपचाराचा खर्च कर म्हणत चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना आदेश दिलेत। त्याचबरोबर आतापर्यंत काय तपास केला या संदर्भात पाटलांनी चौकशीही केली। आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबियांनी पाटलांच्या जनता दरबारात भेट देऊन कारवाईसह मदतीची मागणी केली होती। त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी या संदर्भात कारवाईचे आदेश दिले। ते गौतमी पाटील काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला चला, तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतो? तो जो कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना। पकडला, केस दाखल केली, बरं मग तो कुठे आता? मग तुझी गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील असेल त्याला एक नोटीस द्या की तुमच्या। मग बरा तुम्ही काय करा, त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू असेल गौतमी पाटील वगैरे, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग सगळं।
तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष घाला हा ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे. चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना. पकडला, केस दाखल केली. बरं, मग तो कुठे आता? मग तुझी गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील असेल तिला एक नोटीस द्या की तुमच्या. मग बरं, तुम्ही काय करा, त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू असेल गौतमी पाटील वगैरे, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग सगळं. तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष घाला. दरम्यान याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवर ट्विट करून टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघातला गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून गेला, त्याच्या अटकेसाठी कधी फोन केला नाही, पण गौतमी पाटीलला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्यासाठी फोन केला. रोहित पवार यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटलांना हा टोला लगावलाय. रोहित पवाराला काय कामधंदा आहे, स्वतःची थोडी तरी पत राखून बोलत जा. बाबा मी काय करायला पाहिजे हे रोहित पवार यांनी आपल्याला शिकवण्याची गरज नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. रोहित पवारला काय कामधंदा आहे? लय नेता व्हायला लागला. हा जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहा रे बाबा. काय म्हणाला? कोळी युद्ध होत आहे पुण्यामध्ये, त्यावर दादा बोलत मला- आहेत, पण गौतमी पाटीलच्या प्रकरणामध्ये मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश धायवळ विषयामध्ये मी काय केलं ते काय जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय. पुढची बातमी पाहूया. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला होता. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात हा अपघात झाला होता. या प्रकरणी आता गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान वाहन गौतमी पाटीलच्या नावानं असल्यानं पुणे पोलिसांनी तपासासाठी गौतमी पाटीलला नोटीसही पाठवली आहे. त्यामुळे आता गौतमीला अटक होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता. नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यातही घेतलं होतं. दरम्यान आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबियांची कारवाई करण्याची जी मागणी केली जाते त्यावर काय कारवाई होते ते पाहावं लागेल. नृत्यांगना गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी आता थेटपणे केली आहे. जो कोण खरा गुन्हेगार असेल तो समोर यावा, पण प्रशासनाकडून त्यासाठी टाळाटाळ चाललेली आहे. यामध्ये आता मला दोन PI पण समोर आलेले आहेत, ज्यांच्याकडून हे सगळं म्हणजे सगळं जे आहे अपघात प्रसंग तो लपवलपची दाबादाबीचं त्यांच्यावर माझा दाट संशय आहे. काल रात्री जेव्हा आमचा जमाव इथे झाला होता सगळा, तेव्हा तिथे टोईन करणारा माणूस पण इथे उपस्थित होता. तो पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकला नाही, कारण आमचा सगळा गराडा इथं होता, त्यामुळे पोहोचू शकला नाही. पण त्यांना पोहोचण्याआधी तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींची त्यांनी कबुली दिलेली आहे. मालुसरे सरांचा डायरेक्ट त्याच्याशी संपर्क असण्याचं आम्हाला कळलेलं आहे. चंद्रकांत दादा पाटलांनी आणि अण्णांनी मला एकदम पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आज दुपारपर्यंत DCP सरांशी फोन लावून आज दुपारपर्यंत सगळ्या गोष्टींचा छडा लावू आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याचं मला आश्वासन दिलेलं आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुमची शेवट मागणी काय असणार? माझी शेवट मागणी ही पहिल्यापासून न्यायाचीच आहे आणि न्यायाचीच असणार आहे. जो खरा आरोपी आहे तो समोर सादर करा. आम्हाला सगळ्या CCTV फुटेज दाखवा. जी गाडीची मालकीन तिथं होती ती तिथेच होती हा माझा संशय आहे आणि त्याबद्दलच्या सगळ्या CCTV फुटेज मला पाहिजेत. कोणती राजकीय व्यक्ती होती तुम्ही हे पण म्हणता? राजकीय व्यक्ती असेल नाही तर दुसरं कोणी त्यांना दबाव टाकणारी मोठी व्यक्ती असेल समाजातली, माझा त्याच्याशी घेणं देणं नाही.